आता लेसन नंबर आहे सायन्स पार्ट 2, लेसन नंबर 1 हेरिडिटी अँड एव्होल्यूशन. And this is a very important lesson because asked in the 5 to 4 marks in the board exam. द बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे 4 ते 5 मार्काचा क्वेश्चन्स आहे. हा महत्वाचा लेसन आहे. तर हा तुमच्या एक्झामला 4 किंवा 5 मार्काचा लेसन आहे. ह्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, डार्विन थिअरी, लीमार्किझम आणि परत ही जे 1-1 मार्काचे क्वेश्चन आहेत तर हे कशामध्ये पडते तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तर हे जे आहे किंवा म्युटेशन काय आहे, पुन्हा हेरिडिटी कशाला म्हणते, इव्होल्यूशन. तर हे 1 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा ह्याच्या भरपूर वेळा पडलेले क्वेश्चन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये म्हणजे एक तरी ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला असतेच 10वीच्या बोर्डामध्ये. आता म्युटेशनचं होतं तर त्याच्यासाठी हा लेसन महत्वाचा आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी पण महत्वाचा आहे आणि ब्रीफ साठी तुम्हाला सांगितलं लीमार्किझम आहे, त्याच्यानंतर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स आहेत आणि डार्विन थिअरी आणि इव्होल्यूशन कसं झालं आपलं. तर हे बेसिक कन्सेप्ट म्हणजे शॉर्ट नोटसाठी ह्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. आता पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज बाय हेरिडिटी. आता हेरिडिटी कशाला म्हणू शकतो आपण? हेरिडिटी म्हणजे काय, जे बायोलॉजिकल कॅरेक्टर आहेत आपले वन जनरेशन टू अनदर जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतात तर त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी. जसं की आता मी फॉर एक्झाम्पल जे जीन्स आहेत, आता आपण एखाद्या पप्पासारखं दिसतो किंवा मम्मी सारखं दिसतो, तर हे जे जीन्स आहे तर ती कोणाकोण आपल्याकडे आलंय, वडिलाकडून किंवा मम्मीकडून आपल्याकडे आलेलं आहे. तर त्यामुळं हे आणि हे जे जीन्स आहेत ते एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशनला जात आहे आणि हे कोणाकोण येत आहे, मम्मीकडून किंवा पप्पाकडून. तर त्याच प्रोसेसला मला ते हेरिडिटी समजतंय. म्हणजे द ट्रान्सफर द बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम द वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाय जीन्स. म्हणजे जीन्स मार्फत ते काय करतंय, ते कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होतंय. आता काय असतं, पर्यंत सेल असतात, सेलमध्ये कोण असते, न्यूक्लियस असते, न्यूक्लियस मध्ये कोण असते, क्रोमोसोम, क्रोमोसोम मध्ये कोण असते, डीएनए, आणि डीएनए मध्ये असते जीन्स. म्हणजे एवढ्या ह्या सगळ्या गोष्टीतून हे कॅरेक्टर काय होतंय, ट्रान्सफर होतंय आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हेरिडिटी म्हणतो. आता इव्होल्यूशन कशाला म्हणतात, आता इव्होल्यूशन कशाला म्हणत आहे, व्हॉट इज द इव्होल्यूशन. इव्होल्यूशन म्हणलं जातं कशाला, की ग्रॅज्युअल चेंजेस. पण ग्रॅज्युअल चेंजेस होतात पण स्लो होतात, समजतंय. म्हणजे काही ग्रॅज्युअल चेंजेस आपल्यामध्ये होतात पण ते काय होतात, स्लो होतात आणि जीन्स मध्ये चेंजेस होतात आणि त्या प्रोसेसला म्हणलं जातं इव्होल्यूशन, समजतंय. आता जसं की आपली पिढी बदलण्यासाठी आता पहिले जर बघितले तर पहिल्या पिढीमध्ये आताच्या पिढीमध्ये किती जमीन आसमानचा फरक नाही. म्हणजे त्यांच्या जीन्स मध्ये व्हेरिएशन आलं आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात आपण, इव्होल्यूशन म्हणलं जातं, समजतंय. आणि हे जे प्रोसेस आहे स्लो आणि ग्रॅज्युअल चेंजेस व्हायला. स्लो म्हणजे काय व्हायला तर हे लगेच फटाक दिशी प्रोसेस नाही, समजतंय. म्हणजे जे व्हायला लागल्यात ते एकदम काय व्हायला, स्लो व्हायला आणि त्याला काय म्हणतात, ग्रॅज्युअल चेंजेस म्हणतात. पुन्हा सेकंड पॉईंट आहे, आता इथं तुम्हाला दिलेलं बघा काही काही क्वेश्चन दिले तर विच कंपोनेंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीड हेरिडिटरी कॅरेक्टर. कोणतं काय उत्तर त्याचं, विच कंपोनेंट सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीड हेरिडिटरी कॅरेक्टर. तर इथं उत्तर काय, डीएनए, समजतंय. जसं तुम्ही तुम्हाला आता सांगितलं, सेल आहे, सेल मध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये क्रोमोसोम, क्रोमोसोम मध्ये डीएनए आणि डीएनए म्हणजे तुमचं जीन्स. तर ते तिथं डीएनए किंवा जीन्स दोन्ही पण उत्तर चालतात. पुन्हा व्हॉट डू यू कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर द फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम द पॅरेंट टू प्रोजेन्स. प्रोजेन्स म्हणजे चाइल्ड म्हणा किंवा ऑफस्प्रिंग, काय पण म्हणू शकता तुम्ही. तर हे जे कॅरेक्टर आहेत फिजिकल किंवा मेंटल कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होणं पॅरेंट कडून प्रोजेन्स कडे किंवा ऑफस्प्रिंग कडे, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, काय कॉल करतो, तर हेरिडिटरी. आता इथं दाखवलंय, समजतंय. आणि त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विच आर द कंपोनेंट ऑफ डीएनए मॉलिक्युल्स. आता डीएनए मॉलिक्युल्स मध्ये कोणते आहेत, ही कंपोनेंट सगळे ऍडेनाइन, सायटोसिन, ग्यानाइन, थायमिन आणि युरेसिल. म्हणजे ही मेन 4 कंपोनेंट ह्या डीएनए मॉलिक्युल्स मध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आता तुम्हाला नेक्स्ट आहे बघा, आता इथं दिलंय हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस. आता वी नो दॅट हेरिडिटरी ट्रान्सफर बायोलॉजिकल कॅरेक्टर वन जनरेशन टू अनदर वाय जीन्स. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की जे आपले जीन्स आहेत बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम जे आहे वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होतात आणि कशा थ्रू, जीन्स थ्रू. तर त्यालाच आपण हेरिडिटरी म्हणतो. आता पहिल्यांदा आहे ग्रिगर जॉन मेंडल्स इज पिनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक. आता पिनर काय म्हणत आहे, हा फाउंडर आहे मॉडर्न जेनेटिक्सचा आणि हिने काही काम केलंय, ही टूक द लॉंग टाइम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट द हेरिडिटरी. म्हणजे हेरिडिटरी बद्दल, जीन्स बद्दल त्यांनी भरपूर वेळा काय केलंय, म्हणजे लॉंग टाइम काय केली, स्टडी केली. अँड 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टँड ड्यू टू द म्युटेशन थेरी ऑफ ह्युगो दी वेरीज. म्हणजे म्युटेशन म्हणजे जीनच्या ह्याच्यामध्ये काय काय होतात, चेंजेस होतात. तर 1901 मध्ये द ह्युगो दे वेरीज हे त्यांनी काय केलं, म्हणजे हिने ह्युगो दे वेरीज ही एक थेरी म्युटेशनची. तर त्यांनी काय बघितलं की जीन्स मध्ये काय सडनली काय होतात, चेंजेस होतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, म्युटेशन म्हणतो. अँड मीन वाईल 1901 ओल्टर अँड सुटन ऑब्झर्व द पेअर ऑफ क्रोमोसोम इन द सेल ऑफ ग्रासहोपर अंटिल देन इट वॉज नॉट नोन द एनीवन. आता 1901 मध्ये ओल्टर आणि सुटन काय केलं, पेअर ऑफ क्रोमोसोम म्हणजे जे ग्रासहोपरची क्रोमोसोमची पेअरची स्टडी त्यांनी केली होती सेलच्या आणि त्याला
सेलमध्ये दोन पेअर ऑफ क्रोमोसोम दिसले आणि ह्याच्या अगोदर ते कुणीच केलं नव्हतं, तर ह्या त्या ओल्टन सुटन ह्या गोष्टीला त्याने ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये. आणि परत पुन्हा रिसर्च स्टार्टेड डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ द जेनेटिक मटेरियल वेन वॉज प्रूफ दॅट जीन्स कॅरिड वायवा क्रोमोसोम. म्हणजे हे पण समजलं की जीन्स जे आहेत ते क्रोमोसोम नुसार काय होते ट्रान्सफर होते, हे ते प्रूफ झालं पुन्हा नंतर. अँड थ्रू दी विच 1944 द ट्रायो सायंटिस्ट ऑसवाल्ड एव्हरी, मायक्लेन मॅकार्टी आणि कोलिन मॅकलीड प्रूफ द एक्सेप्ट द व्हायरस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ डीएनए जेनेटिक मटेरियल. म्हणजे हे ट्रायोज काय म्हणजे 3 सायंटिस्टनं ह्यांनी पण काय सांगितलं की फक्त व्हायरस सोडला तर म्हणजे तर बाकीच्यामध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये डीएनए जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे, असं ह्या तिघांनी पण 1944 मध्ये त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर 1961 द फ्रेंच जेनेटिक्स फ्रान्सिस्को जॅकोब अँड जॅक मोनार्ड प्रपोजल द मॉडेल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए इन द बॅक्टेरियल सेल. म्हणजे बॅक्टेरियल सेलच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की एक मॉडेल प्रपोज केला ह्या दोघांनी. आणि जेनेटिक्स म्हणजे काय इंजिनियर म्हणू शकतो आपण त्याला, समजतंय जेनेटिक्स म्हणजे काय इंजिनियर किंवा ते, तर त्यांनी काय केलं की एक प्रोटीन सिंथेसिसचा एक मॉडेल त्यांनी म्हणजे बॅक्टेरियल सेलचा तयार केला विथ हेल्प ऑफ डीएनए थ्रू. आणि त्यांनी त्याच्या गोष्टीची स्टडी केली आणि त्यांच्यामध्ये काय त्यांना काय सापडलं, इट हेल्प टू रिकवर द जेनेटिक कोड हिडन इन द डीएनए. डीएनएच्या ह्याच्यामध्ये काहीतरी कोड जेनेटिक कोड जे आहे ते हिडन आहे. आता तुम्हाला नंतर समजेल ते कोणता कोड हिडन आहे. ते न्यूक्लियोटाइड म्हणजे सिक्वेन्स असतंय आणि त्या सिक्वेन्सहूनच आपण काय करतोय म्हणजे एक जेनेटिक म्हणजे डीएनए इन्फॉर्मेशन असते आणि ते नेक्स्ट ह्याला ट्रान्सफर होती आणि हे हिडन कोड त्यांना त्याच्यामध्ये सापडला पुन्हा. अँड देअरफॉर टेक्निक्स ऑफ रिकॉम्बिनेशन ऑफ डीएनए टेक्नॉलॉजी एमर्जिंग विच हॅज वास्ट स्कोप ऑफ फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आता रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, डीएनए मध्ये रिकॉम्बिनेशन चालू केलं जीनचं आणि हे टेक्निक्स तयार झाली आणि त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंगचा स्कोप वाढत गेला. फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचा काय झाला स्कोप वाढत गेला आणि रिकॉम्बिनेशन ऑफ डीएनए म्हणजे डीएनएचं जीनचं रिकॉम्बिनेशन करायला लागले. हे टेक्निक सुद्धा यायला आली आणि त्याच्यामधूनच जेनेटिक इंजिनिअरिंगचा शोध लागला गेला. म्हणजे आपण एवढं पुढे गेलोय, आता सायन्स आपलं एवढं पुढे गेलोय की एखाद्याचं जीन्स सुद्धा आपण म्हणजे कॅरेक्टर सुद्धा चेंज करू शकतो. हे प्रूफ झालं कारण का तर डीएनए आपण म्हणजे जीन्सचं रिकॉम्बिनेशन करून आपण बदल करू शकतो आणि त्यालाच आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणू शकतो. तर ह्याचा स्कोप वाढत गेला पुढं. आणि सायन्स ऑफ हेरिटेज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन हेरिटरी डिसऑर्डर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटी ॲनिमल्स अँड प्लांट अँड इंडस्ट्रियल प्रोसेस विच मायक्रोब्स आर एवढं. आता इथं काय केलं बघा, सायन्स हेरिटरी युजफुल फॉर डायग्नोसिस. आता हेरिटरी सायन्स म्हणजे ज्याच्यामध्ये डायग्नोसिस म्हणजे अशा प्रकारचे काही डिसीज आहेत ते डायग्नोसिस केले जातात. हेरिटरी म्हणजे जे जनरेशन ज्या डिसीज ट्रान्सफर झालेले आहेत नेक्स्ट जनरेशनला, एका पिढीतून दुसऱ्या पिढीला, तर त्याच्यामध्ये त्याला डायग्नोसिस करणं त्या डिसीजला, त्याच्यानंतर त्याला कोणती ट्रीटमेंट देणं हे केलं जातंय आणि त्याला परत त्या नेक्स्ट पिढीला होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी प्रिव्हेन्शन मेजर काय आहेत हे सुद्धा केलं जातंय. आणि प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटी, तर ज्या आपल्याला हायब्रिड व्हरायटी आहेत ॲनिमलच्या, जसं तुम्ही आता चिकन खातात मटन खातात तर हायब्रिड व्हरायटी तयार करायला आपण बॉयलर म्हणजे लो जीन्स आपण वीक जीन्स झालेत तर वीक जीन्सला काढून आपण एक स्ट्रॉंग जीन्स त्याच्यात ऍड करून एक नवीन व्हरायटी तयार करू शकतो. कशी तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये आपले यील्ड प्रोडक्शन जे आहे ते वाढू शकते. ते जर प्रोडक्शन वाढलं तर काय होईल, आपल्याला जास्त प्रॉफिट पण भेटेल आणि त्याचा फायदा पण आपल्याला होईल. तर त्यासाठी ॲनिमल्स आणि प्लांटवर हायब्रिड व्हरायटी आपण तयार करायला लागलो ह्याच्या थ्रू, जेनेटिक इंजिनिअरिंग थ्रू. अँड इंडस्ट्रियल इन्क्रीज द मायक्रोब्स आर एवढं, आणि इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये मायक्रोब्सचा पण यूज करायला लागलो. आता कोणत्या ह्याच्यामध्ये यूज करायला लागलोय, जसं तुम्हाला आता डायबिटीस, आता इन्सुलिनचं जे हार्मोन्स आहे तर ते जे इन्सुलिन नावाचं हार्मोन्स आहे तर ते आपण बनवायला लागलोय. तर ह्या इंडस्ट्री मायक्रोब्सचा यूज करून ते आपण बनवायला लागलोय. तर ह्याच्यासाठी त्याचा फायदा व्हायला लागलाय. म्हणजे एखाद्या डिसीज जे आहे हेरिटरी तर त्याला डायग्नोसिस करणं, त्याला बघणं, त्याच्यानंतर त्याच्याशी कोणती ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यासाठी परत नेक्स्ट जनरेशनला जो नाही म्हणून काय त्याच्याशी प्रिव्हेन्शन मेजर्स आहेत, तर ह्या गोष्टीचा सगळा अभ्यास केला जातो ह्याच्यामध्ये. आणि पुन्हा हायब्रिड व्हरायटी ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल, जसं तुम्हाला आता जर्सी गाय आहे, जर्सी बैल आहे, पुन्हा नवीनच गाय तयार करायला लागलोय. पुन्हा आपण मागच्या वर्षी तुम्ही बघितलं पण चिकन वगैरे वेगळ्या प्रकारच्या कोंबड्या वगैरे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण असं ॲनिमल्समध्ये प्रयोग करून प्लांट्स आणि ॲनिमल्सवर एक नवीन व्हरायटी तयार करायला लागलोय. आणि इंडस्ट्री प्रोसेसमध्ये तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं की मी जे अँटीबायोटिक्स आहे, पुन्हा मायक्रोब्स, आता तुम्हाला काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत, तर हे सगळं तयार करायला लागले आणि हे त्याचा फायदा व्हायला लागला आपल्याला त्याच्यामध्ये. तर त्यासाठी आपण ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगचा म्हणजे हा फायदा म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचा फायदा तेच व्हायला लागला आपल्याला, की आपण काय करायला एखाद्या डिसीजला डायग्नोसिस करायला लागलोय, प्रोडक्शन करायला लागलोय, नवीन व्हरायटी तयार करायला लागलोय. तर हे सगळं आपण बघितलं. आता समजतंय, एवढे पॉईंट समजते तुम्हाला इथं. आणि